तर अशोक खरात संदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आपण युद्धाची परिस्थिती नेमकी कशी आहे तेही जाणून घेणार आहोत। खास करून आपल्या राज्यामध्ये या युद्धाचे कसे परिणाम जाणवू लागलेत। खरं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरू लागल्यात की इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे आणि याच अफवेमुळे किंवा घाबरून जाऊन विविध पेट्रोल पंपांवरती लोक आता गर्दी करू लागलेले आहेत। पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची फक्त अफवा आहे। राज्यात त्यामुळे अनेक शहरात इंधन टंचाईच्या समस्यांनाही सामोरं जावं लागतंय। पेट्रोल पंपांवरती मोठी गर्दी होतीये। राज्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवरती भल्या मोठ्या रांगा लागल्यात। परिणामी पेट्रोल पंपांवरचं पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपुष्टात आलाय। छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि नांदेडसह परभणीमध्ये इंधन साठ्यावरती आता मर्यादा लावल्या गेल्यात। यामुळे पेट्रोल डिझेलचा साठा संपेल अशी अफवा सोशल मीडियावरनं पसरवली जाते। त्यामुळे भीतीपोटी नागरिक अतिरिक्त साठा सुद्धा करून ठेवतात। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय कुणी सुद्धा अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन एबीपी माझाकडून आम्ही सुद्धा तुम्हाला करतोय। दरम्यान नागरिकांनी अफवांवरती जराही विश्वास ठेवू नका आणि आवश्यक तितकाच इंधनाचा साठा करा असं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला केलंय। सोबतच अतिरिक्त साठा केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये डीएपीची खपत 70% वाढलेली आहे। नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे। त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे। कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल हा इशारा आम्ही देतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.